तुम्हाला ही महिला दिसत असेल, या महिलेचं नाव आहे स्मिता. स्मिताने शिक्षण पूर्ण केलं आणि तिला विद्युत विभागामध्ये इंजिनियर म्हणून नोकरी देखील लागली. नोकरी लागल्यानंतर स्मिताच्या वडिलांनी तिचं लग्न देवकुमार गुंजन यांच्याबरोबर करण्याचा निर्णय घेतला. कारण देवकुमार, स्मिता हे दोघेही विद्युत विभागात एकाच वेळी नोकरीला लागले होते. दोघांचं लग्न ठरतं आणि 2018मध्ये या दोघांचं लग्नही होतं. त्यानंतर दोघांचा सुखी संसार सुरू होतो. दोघेही आनंदात जीवन जगत असताना त्यांना एक मुलगी देखील झाली. त्यानंतर स्मिताने इंजिनियरची नोकरी करत असताना विद्युत विभागातील नोकरी तिला आवडत नव्हती. त्यामुळे तिनं तिचं शिक्षण सुरूच ठेवलं. संसार चांगल्या पद्धतीने सुरू होता. नोकरी ती सांभाळून अभ्यास करत होती. पती देवकुमार हा देखील तिला सहकार्य करत होता. आणि एक दिवस स्मिताने RTOची परीक्षा दिली. आणि नुसतीच परीक्षा दिली नाही, तर त्या परीक्षेमध्ये स्मिताने पहिला नंबर मिळवला. ज्या विद्युत विभागामध्ये स्मिता आणि देवकुमार हे नोकरी करत होते, ती नोकरी स्मिताने सोडण्याचा विचार केला. आणि काही दिवसातच स्मिताला RTOचा कॉल देखील आला. नोकरीची ऑर्डर हातात पडल्यानंतर देवकुमार आणि स्मिता हे खूप आनंदी झाले. पण यामध्ये एक अडचण अशी झाली की आता स्मिता आणि देवकुमार यांना आता एकत्र राहता येणार नव्हतं. कारण स्मिताची नोकरी दुसऱ्या शहरात होती, तर देवकुमार हा वेगळ्या शहरात होता. पती पत्नीच्या सहमतीने सर्व काही ठरलं गेलं आणि स्मिता ही दुसऱ्या शहरात नोकरीला गेली. आता त्या ठिकाणी ती RTO म्हणून नोकरीला रुजू झाली होती. देवकुमार हा अधूनमधून सुट्टीच्या दिवशी मुलीला आणि स्मिताला भेटायला जाऊ लागला. आणि 11 जुलै 2026 रोजी शनिवारचा दिवस होता. दुसऱ्या दिवशी रविवारची सुट्टी होती. त्यामुळे देवकुमार याने एक ट्रेन पकडली आणि तो प्रवास करू लागला. मात्र रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास देवकुमार ज्या ट्रेनने प्रवास करत होता, ती ट्रेन अचानक कोणीतरी चेन ओढल्यामुळं थांबली गेली. आणि त्याचवेळी मोठा गोंधळ निर्माण झाला. सर्व प्रवासी मोठमोठ्याने ओरडू लागले. रेल्वेतील कर्मचारी देखील धावत आले आणि रेल्वे पोलीस देखील त्या ओरडणाऱ्या प्रवाशांच्या डब्यात गेले. त्यावेळी देवकुमार यांच्यावर दरोडेखोरांनी 2 गोळ्या झाडल्या होत्या. रेल्वे प्रशासनाने त्यांना तात्काळ रुग्णालयात नेलं. मात्र उपचार सुरू असताना देवकुमार यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. आता या घटनेची माहिती पत्नी स्मिता हिला कळताच तिने तात्काळ रुग्णालय गाठलं आणि पतीवर दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबार प्रकरणी तिने त्या ठिकाणी फिर्याद देखील दिली. रेल्वे प्रशासनाने स्मिताची फिर्याद लिहून घेतली. एका चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार झाला होता. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचं होतं. रेल्वेचे पोलीस प्रशासन या प्रकरणी कामाला लागले होते. त्यांनी तात्काळ SITची स्थापना करून तपास करायला सुरुवात केली होती. तेव्हा पोलिसांच्या तपासादरम्यान एक गोष्ट लक्षात आली की हे सर्व प्रकरण दरोडेखोरांनी केलेलं नाही, तर तिच्याच पत्नीनं हे सर्व कटकारस्थान घडवून आणलं होतं. पोलिसांनी स्मिताला जेव्हा बेड्या ठोकल्या, तेव्हा सर्व माहिती समोर आली. सत्य काय होतं, RTO पत्नीने तिच्याच क्लास 1 अधिकाऱ्याला का संपवलं होतं, तेच आपल्याला या स्टोरीच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहत आहात क्लिक टू न्यूज. मित्रांनो, ही कथा सुरू होते 2017मध्ये. देवकुमार, स्मिता कुमारी आणि बिहार राज्यातील नालंदाचा अजित कुमार हे तिघेही एकाच वर्षी सरकारी नोकरीत लागले होते. त्यांची पहिली नियुक्ती सीतामढी येथे झाली होती. त्यावेळी स्मिता आणि अजित यांच्यामध्ये जवळीकता वाढायला सुरुवात झाली. त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र 2018मध्ये स्मिताच्या घरच्यांनी तिचं लग्न देवकुमार याच्याशी लावून दिलं. अजितबरोबर असलेलं प्रेम स्मिताला सोडावं लागलं. घरच्यांची मर्जी राखण्यासाठी स्मिताने हे लग्न केलं. त्यानंतर त्यांना एक गोड मुलगी देखील झाली आणि सर्व काही आनंदात ठीकठाक सुरू होतं. मात्र स्मिताला देवकुमार याच्याशी जवळीकता नको वाटत होती. त्याच्यापासून दूर राहण्याचा ती प्रयत्न करत होती. त्यामुळे स्मिताने नोकरीला लागलेल्या असताना देखील RTOची परीक्षा देण्याचा अभ्यास सुरू केला आणि 2023मध्ये स्मिताची निवड मोटर वाहन निरीक्षक या पदावर झाली. पद वाढले तसा स्मिताचा अहंकार, महत्त्वाकांक्षीपणाही वाढली होती. याच काळात तिचा संपर्क पुन्हा जुना सहकारी अजित कुमार याच्याशी आला. एका मोठ्या पदावर असलेल्या ऑफिसर पत्नीला आता तिचा साधा तंत्रज्ञ पती खटकू लागला होता. याच काळात स्मिता हिची पोस्टिंग बिहारमधील सुपौल येथे झाली. त्यामुळे देवकुमार आणि स्मिता यांच्यामध्ये अंतर पडू लागलं. त्यावेळी स्मिताचा प्रियकर अजित कुमार हिची पोस्टिंग नालंदा या ठिकाणी झालेली होती. ज्यावेळी स्मिताचा पती देवकुमार तिला भेटायला यायचा, त्यावेळी अजित कुमार तिच्या घरी पाय देखील ठेवत नव्हता. याच संधीचा फायदा घेत स्मिता हिने अजित याच्याबरोबर संबंध प्रस्थापित करायला सुरुवात केली आणि दोघांनाही सांभाळण्याचं काम स्मिता करू लागली होती. दोघांबरोबरही तिचे चांगल्या प्रकारे संबंध सुरू झाले होते. याच वेळी अजित आणि स्मिता यांच्या मनात एकत्र राहण्याची इच्छा देखील व्यक्त होऊ लागली. तसं पाहिलं, अजित आणि देवकुमार हे चांगले मित्र.
पण त्याच्याच पत्नीशी अजित संबंध करत होता. स्मिता आणि अजित कुमार यांना एकत्र राहण्यासाठी देवकुमार याला वाटेतून बाजूला करावं लागणार होतं. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून स्मिता आणि अजित हे क्राईम चित्रपट पाहत होते. वेगवेगळ्या कल्पना त्यांच्या डोक्यात येत होत्या. देवकुमार याला मारण्याची प्लॅनिंग त्यांनी तर सुरू केली होती, मात्र पत्नी स्मिताने देवकुमार म्हणजे पतीला मारण्यासाठी जेवढे पैसे लागतील तेवढे देण्याची तयारी देखील केली होती. त्यानुसार अजित कुमार याने जहानाबाद घोसी येथील एका कुणाचे कॉन्ट्रॅक्ट घेणारा राजकुमार उर्फ धीरज याच्याशी संपर्क साधला आणि त्याला सर्व प्लॅनिंग सांगितले. मग त्यानुसार 4 लाख रुपयामध्ये सर्व प्लॅन ठरला गेला. त्यानंतर 11 जुलै 2026 रोजीचा शनिवारचा दिवस होता. दुसऱ्या दिवशी रविवारची सुट्टी होती. त्यामुळे देवकुमार याने जालंधर एक्सप्रेस ही गाडी पकडली आणि तो प्रवास करू लागला. मात्र रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास देवकुमार ज्या ट्रेनने प्रवास करत होता ती ट्रेन अचानक कोणीतरी चेन वाढल्यामुळे थांबली गेली आणि त्याचवेळी मोठा गोंधळ निर्माण झाला. सर्व प्रवासी मोठमोठ्याने ओरडू लागले. रेल्वेतील कर्मचारी देखील धावत आले. रेल्वे पोलीस देखील ओरडणाऱ्या प्रवाशांच्या डब्यात गेले आणि त्यावेळी त्यांनी देवकुमार याच्या अंगावर ज्या पद्धतीने 2 गोळ्या झाडल्या होत्या ते पाहिलं आणि देवकुमार याच वेळी रक्ताच्या थारोळ्यात पडले देखील होते. हा दरोड्याचा प्रकार वाटत होता. पोलिसांच्या एक लक्षात आलं की इतरही प्रवासी त्या ठिकाणी होती, मात्र देवकुमार याच्यावरच का हल्ला करण्यात आला. त्याच्याजवळची जी रक्कम होती, त्याच्याकडं जे सोन्याचे काही अंगठ्या होत्या त्या पण त्या दरोडेखोरांनी लुटल्या नव्हत्या. इतर कोणत्याही प्रवाशाला त्यांनी हात लावला नव्हता. मात्र देवकुमार यालाच का मारलं असा जो संशय पोलिसाच्या मनात राहून येऊ लागला. त्यावेळेस पोलिसांनी देवकुमार याचा मोबाईल ताब्यात घेतला. त्याचे कॉल डिटेल तपासले तेव्हा देवकुमार हा व्हॉट्सअप कॉलवर एका व्यक्तीला बोलत होता आणि त्या व्यक्तीचं नाव होतं जे की देवकुमार यांनी त्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह केलेलं होतं. ते नाव होतं कमीना म्हणून. आता कमीनामध्ये एकतर खूप जवळचा मित्र नाहीतर एखादा दुश्मन म्हणून कमीना नावानं मोबाईल नंबर सेव्ह केला जातो. आता त्यानुसार पोलिसांनी त्या नंबरवर फोन लावला तेव्हा कमीना नावाने सेव्ह केलेला मोबाईल नंबर हा देवकुमार याचा मित्र अजित कुमार याचाच असल्याचं समजलं. आता पोलीस अजित कुमार याच्याशी संपर्क करतात. त्या प्रकरणाचा पुरावा काही सापडत नाही. तेव्हा पोलीस अजित कुमार, देवकुमार आणि स्मिता कुमार या तिघांचेही कॉल डिटेल्स आणि संपूर्ण माहिती शोधण्याचा प्रयत्न करतात. त्याचवेळी तिघांच्याही मोबाईलचे CDR काढले जाते आणि त्यांचं राहण्याचं ठिकाण, नोकरीचं ठिकाण शोधलं जातं. तेव्हा या परिसरात ज्या ठिकाणी हा घटना घडली होती त्या परिसरातील मोबाईल टावर याचं लोकेशन चेक केलं जातं आणि त्यामध्ये अजित कुमार आणि गुंड राजू कुमार या दोघांचं लोकेशन त्याच दिवशी एकाच वेळी त्या ठिकाणी आढळून येतं. त्यानंतर ट्रेन पुढे गेली तेव्हा राजू आणि अजित कुमार यांचं लोकेशन पुढे दिसलं नाही. त्याच ठिकाणी ते खंडित झालं. पोलिसांच्या हातात एक हा पुरावा लागला होता. पोलिसांनी पहिल्यांदा कुमार याला ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्याने उडवाउडीची उत्तरं देण्यास सुरुवात केली, पण जेव्हा पोलिसांनी गोळ्या झाडणारा राजूविषयी माहिती विचारली तेव्हा अजित याची बोबडी वळाली आणि त्याने हा गुन्हा केल्याचं थेट पोलिसांना सांगून टाकलं. मात्र देवकुमार याची पत्नी स्मिता हिनेच ही सुपारी दिल्याचं त्याने सरळ त्या पोलिसांना सांगून टाकलं. तिच्या सांगण्यावरूनच हे सर्व केलं याची कबुलीही अजित कुमार याने दिली. आता पोलिसांनी तात्काळ RTO अधिकारी स्मिता कुमार हिला देखील अटक केली. सध्या स्मिता आणि अजित कुमार, राजू हे तिघेही जेलमध्ये गेले आहेत. मात्र ज्या पद्धतीने सुखाचा संसार, एक मुलगी, नोकरी असताना स्मिताच्या डोक्यात पूर्वीचं प्रेम बहरू लागलं आणि मनात असलेली वासनाची भावना तिच्या डोक्यातून काही जात नव्हती आणि त्यामुळंच हा सर्व कारनामा घडला होता. मित्रांनो, कर्म चांगले केले तर फळही चांगलं मिळतं. त्यामुळे सतर्क राहा, तब्येतीची काळजी घ्या आणि पुन्हा नंतर भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.